कंपोस्ट चोरला, त्यानं घेतला कंपोस्ट घेतला आणि टीचरनी सांगितलं, त्यांना माहित होतं की क्लासमध्येच कंपोस्ट आहे. त्यांनी सांगितलं की सगळे जणांचे डोळे बंद करायचे, पट्टी बांधायची आणि त्यांच्या बॅगमधून काय हे करून आपल्याला तो कंपोस्ट काढायचा आहे. तो वर्गातच सुद्धा कन्फर्म होता. मग सगळ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तो कंपोस्ट मिळाला. तो मी स्टुडंट आहे म्हणे की ज्यानं कंपोस्ट चोरला होता. तर टीचर त्याला म्हटले, जेव्हा तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती तेव्हा मी माझ्या डोळ्यावर सुद्धा पट्टी बांधली होती. मला सुद्धा माहित नव्हतं की तू स्टुडंट आहे. जेव्हा मी ऑनेस्टली 100% वर्कआउट करतोय तुमच्यासाठी, तुमच्या डोळ्यावर जर पट्टी बांधली तर टीचरनं सुद्धा त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली की हा चोर आहे, की त्याच्या दृष्टीमध्ये हा चोर आहे किंवा हा यानं हा गुन्हा केलाय हे रावणे म्हणून त्यांनी सुद्धा स्वतःच्या डोळ्यावर काय केलं होतं, पट्टी बांधली होती. असं आयुष्य आहे. एक तुम्हाला आजच्या एका दिवसाच्या एक्सपिरियन्सतून कळालं की टीचर होणं सोपं नाहीये. एक इंजिनियर जर खराब झाला तर काय पूल कोसळू शकतो, सिव्हिल इंजिनियर झाला, मेकॅनिकल इंजिनियर झाला तर मशीन खराब होऊ शकते. एक डॉक्टर जर चांगला व्यवस्थित नाही झाला तर एखाद्या माणसाचं आयुष्य मागे पुढे होऊ शकतो. पण जर एक टीचर चांगला नसेल तर एक अख्खं पिढी बर्बाद होऊ शकते. तर एक चांगलं टीचर होणं पण एक खूप मोठं टास्क आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला एक अनुभव दिला. आणि तुमच्यामधून आता मला तर माहित पण होतं, 5 वर्षापूर्वी तुम्ही मला म्हटलं असेल तुम्ही टीचर होणार, तुम्ही म्हणलं असतं नाही, पण मी आज झालोय. कळालं का? तर हे तुम्ही सुद्धा स्कोप आहे. टीचिंग म्हणजे एवढं वाईट करिअर नाहीये, तुम्ही मुलांचे आयुष्य घडवताय. तर खूप मोठा स्कोप आहे. टीचर डे निमित्त मी सुरुवातीला त्याच्यामुळे बोललो होतो, मला शेवटी बोलायचं होतं की टीचर्स डे याच्यासाठी सेलिब्रेट केला जातो की तुम्हाला टीचर काय असतो आणि त्यानं काय करून पुढे कसा स्कोप तयार करून मुलांना घडवायचंय याच्यासाठीच हे तुम्हाला ट्रेलर होतं. तर एकदा जोरात टाळ्या वाजवा सगळ्या टीम्स.